स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार सर्वांना। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हीच बघितलंच, आम्ही मणुदेवीचं छान दर्शन झालं। तर रात्री मग आम्ही आराम केला। दुसऱ्या दिवशी आम्ही परत केळवणासाठी म्हणजे माझ्या माहेरी आसकडेला निघालो। माझ्या भावाकडे आसकडेला येण्यासाठी ज्योती, पंत, यश पण आले। आम्ही जायच्या आधीच भावाने वहिनीने एकदम छान तयारी केली। बघा तुम्ही, रांगोळ्या वगैरे काढून गावाकडे म्हटल्यावर पूर्ण अंगणात सर्व रांगोळ्या काढल्या। रांगोळ्या तर काढल्याच पूर्ण अंगणभर, पण एंट्रीला बघा फटाके लावले। थांबा ए लढ लावली लढ। अरे ही समोर गाडी बाळाचीच आहे। बाबा एवढ्या रांगोळ्या। वैशूने नंतर दोघांना ओवाळले। आणि आता आल्यानंतर फ्रेश झालो आणि वैशूने केळवणची तयारी लगेच सुरू केली, कारण करण पंतांना लगेच जायचे होते, त्यामुळे लगेच तयारी चालू केली। बघा
नाही स्वाती तुम्ही बसा. ऐका ना माझी गोष्ट ऐका ना. अरे ऐका ना तुम्ही प्लीज. स्वातीला घ्या तो स्वीट घेऊन. कोणतं राहिले कोणतं राहिले नाही मामा नाही पूर्ण नाही मामा नाही करण थोडं सेंटर आजाव बघ आता एक टोपी घातली लग्नापर्यंत टोपी काढायची ही आमची प्रथा आहे का. अरे पाय नहीं पड़ा मामा का पाय हमारे मामा के पाँव ने पड़ा. अभी हमारे नहीं अपने. अरे नहीं बरोबर. जवळ या तुम्ही. बघा तुम्ही आहे ना. जा बुवा जा तिकडे जवळ जा. चार बेटा जेवण वगैरे झाल्यानंतर आराम केला. मग संध्याकाळी जे गावाकडे छान मंदिर होते तिथे बाळा आम्हाला घेऊन गेला. आता आम्ही आमच्या गावात माहेरी आसखेड्याला खंडेरावाचं छान असं मंदिर उभारलं आहे. ते बघण्यासाठी आलो आहे रात्रीचं, खास की रात्री लाईटिंग असते आणि लाईटिंगमध्ये खूप छान मंदिर दिसतंय. आता दाखवते मी. खेडेगावात सुद्धा किती सुंदर असं मंदिर बनवलं आहे बघा. लांबून पण छान असं दिसतंय. आणि आता आम्ही दाखवते मध्ये तुम्हाला. चला मध्ये बघा. तिला म्हटलं बघ आपला सकाळी विषय झाला पूर्ण झाली बघ मग. तुळस बघ केवढी मोठी आली. हे बघ तुळस आता सुकली पण ती भरपूर मोठी. देईल पाणी. बंद आहे आज रात्रीचं रात्रीचं बंदच. मस्त मूर्ती. जवळ सुलंबा देवीचं मंदिर होतं ते पण बघायला गेलो. सुलंबा देवीचे मंदिर खूप पूर्वीचे होते. ते आता नवीन पद्धतीने परत नवीन बांधलेलं ते आम्ही बघायला गेलो. हे पाणी किती भारी वाटतं इथून. ते सांगतो ना. अरे एकदम भारी वाटतंय. आणि ते पेरू जायचं आपण ते वेगळं का ते गेलं. आता आंब्यांचं नवीन केलंय. म्हणजे इकडं आणलं का. हे महादेवाचं मंदिर जवळ केलंय. हा ते महादेवाचं मंदिर होतं ते काही. खरंच छान वाटतं. अरे एकदम अरे वा. कुलकर्णी. अरे ब्राह्मण 3 वेळा तिथल्या ब्राह्मणची लँग्वेज त्यांची थोडी वेगळी असते ना. म्हटलं मी इकडच्यांची तशीच असेल. पेरूच्या झाडांमध्ये हा. अरे बापरे आसखेड्याला एवढे भारी भारी मंदिर आहे. अरे बाळा कधी बोलला नाही.
दुसऱ्या दिवशी रात्री वैशूने छान चुलीवरचं नॉनव्हेज बनवलं. वाव मामा काय आता सर्व मिळून बसा आणि आस्वाद घ्या इथला. थंडी नाही आहे ना पाणी. थंडी असती तर अजून मजा आली. बघ इकडे. हाय समू. हाय समू. चिकन बनवणार आहे जे त्यांच्या जावईसाठी पण जावई खातच नाही. जावई व्हेजिटेरियन. माझ्याकडे नाही टाकले यार. बार्बिक्यू सेशन चल रहा है यहाँ पे गाइस. माझ्या पंतांनी लात मारली नाही तर यशला म्हणतो भांड फेकू बाहेर. गाइस ये हम हैं, ये हमारा मामा है, ये चूल्हे है और यहाँ पे पार्टी हो रही है. अरे वाह. अभी तुम निकलो. ओ बेटा निकलो. यस निकलना ही पड़ेगा. विजा चमकता है म्हणजे बारिश होने वाली है. थांब ना. ते बसला पण इकडं समजो. बरोबर आहे ना. आता नाही तर हलते बाई. तू लाकूड नको ठेवू. काढते. रोजचं नाही ना आपला स्वयंपाक निघून जातं. रोजचा स्वयंपाक करायला जास्त काढू. मामी काय नाही होणार याच्यावर. चुलीवर नाही. अंडे केलेले हलवताय जोर जोराने. जर पडला बिडला परत मसाला. कपडा दे ग पोराला. कपडा दे. कपडा दे. कपडा नाही तर सांजे. कपडा पण राहू दे पण जवळ. पण तो एका बाजूलाच असं लागतंय स्वाती. मध्ये ना गाड्या नाही ग बरोबर येते. नाही ना. हळूहळू हलवते. पुन्हा मामा कधीच दुखणार नाही. आई तिथे कडकडी घे तू. चालू आहे ना. आधी कराय ना मी. तू घे काय दुखायचंय का काम कर. इकडे जाळ येतोय. मला कौतुकच नाही. माझ्या बहिणी नाही ते बी ते काढतो ते बोलावं बंद. मी आता पूर्ण चिकनची तयारी करतोय. चिकन मसाला बनवून झालेला आहे. आता पाणी हे बघा हा मसाला आहे. आता आपण पुढे काय टाकणार तुम्ही? आता पुढे चिकनचे पीस टाकणार आहे याच्यामध्ये. डिरेक्ट खूप सुंदर वास येतोय. याचा वास कसा येतोय वास. चुलीवरचं चिकन खूप छान झालं. सर्वांनी छान जेवणाचा आस्वाद घेतला. नंतर रात्री सर्वांनी फटाके फोडले. चप्पल नहीं पहनी. What a blast. भारी आणले बाळाने. माहेरी आसखेड्याला खूप छान धमाल मस्ती झाली. केळवण छान झालं. मग सर्वजण आम्ही सकाळी निघालो घरी यायला. तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि स्वाती कापडणे यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.